जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी वाळाभाऊवर. पोलीस भरती 2026 ते 27 साठी आज दुपारी ठीक 1 वाजता आपण सुरू करत आहोत. इतिहास अतिसंभाव्य प्रश्नांचा महासंग्राम. आज आपण परीक्षेत हमखास येणारे 100 अतिमहत्वाचे प्रश्न थेट तोंडपाठ करून घेणार आहोत. वर्दी मिळवायची असेल तर आजचा एकही प्रश्न मिस करू नका. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. वही पेन घ्या, सुरू करूया आजचा महासंग्राम. भारतातील पहिली स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका कोण? सावित्रीबाई फुले 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? रमाबाई रानडे. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? वीरा शिंदे. जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव काय? जनरल डायर. सतीबंदी कायदा 1829 ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला? विल्यम बेंटिक. भारतात इसवी सन 1856 मध्ये पुरातत्व विभागाची स्थापना कोणी केली? राखलदास बॅनर्जी. 1905 मध्ये बनारस काँग्रेस अधिवेशनात स्वराज्याचे ध्येय कोणी ठरविले? लोकमान्य टिळक. 1916 समोल झालेल्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? बाबू अंबिकाचरण मुजुमदार. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या कार्यकाळात झाली? डफरीन. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? बीड पोलीस 2026. योमेश चंद्र बॅनर्जी. भारतात खून झालेल्या एकमेव व्हाईसरॉय कोण होता? मेयो. 1882 स्थापन केलेल्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? विल्यम हंटर. भारतातील पहिली तारसेवा कोठे सुरू करण्यात आली? कोलकाता ते डायमंड हार्बर. खानदेशातील उठावातील नेतृत्व कोणी केले? कर्जा सिंग पाळेकरांचा उठाव कोणत्या भागात झाला? आंध्र प्रदेश. 1857च्या उठावाचे तात्कालीन कारण काय होते? गाय व डुकराची चरबी लावलेले काडतूस प्रकरण राणीचा जाहीरनामा कधी घोषित करण्यात आला? 1 नोव्हेंबर 1858. रेग्युलेटिंग ॲक्ट केव्हा पास करण्यात आला? 1773. प्लासीची लढाई केव्हा झाली? 23 जून 1757. म्हैसूरचा वाघ कोणाला म्हटले जाते? टिपू सुलतान. राजमाता जिजाऊ यांचे मूळ गाव कोणते होते? सिंदखेड राजा, बुलढाणा. अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? कोलंबस. संत रामदासांची समाधी कोठे आहे? सज्जनगड, सातारा. पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? इब्राहिम लोधी आणि बाबर. बहमनी साम्राज्याची स्थापना कोणी केली? हसन गंगू बहमन शहा. व्हिडिओ आवडत असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. मी तुमच्या मित्रांना शेअर करा. सतीबंदीसाठी बंगालमध्ये कोणी प्रयत्न केले? राजाराम मोहन रॉय. भारत आणि चीन या देशांमध्ये युद्ध केव्हा झाले? 1962. स्वामी रामानंद तीर्थ यांचे संपूर्ण नाव काय? व्यंकटेश भगवानराव खेडगीकर. भारताने पंचशील करार कोणत्या देशाबरोबर केला? चीन. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? स्वामी दयानंद सरस्वती. मोहमेडन लिटररी सोसायटीची स्थापना कोणी केली? नवाब अब्दुल लतीफ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह केव्हा केला? 1930. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केव्हा केले? 25 डिसेंबर 1927. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग असे कोणाला म्हणतात? महात्मा ज्योतिबा फुले. मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? नाना जगन्नाथ शंकर शेठ. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महर्षी कर्वे यांच्यावर कोणत्या पाश्चात्य विचारवंताचा प्रभाव होता? स्पेन्सर.
भाऊ दाजी लाड यांचे पूर्ण नाव काय? रामकृष्ण विठ्ठल लाड. मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? दादोबा पांडुरंग तरखरकर. अखिल भारतीय सेवांचे जनक सरदार पटेल. पोलीस भरती गोल्डन क्वेश्चन्स स्टडी वालभाव. 17 मे 2026. कोणत्या कायद्याने मुस्लिमांना पहिल्यांदा स्वतंत्र मतदारसंघ मिळाले? 1909चा मोर्ले मिंटो कायदा. कर्जत रायगड येथे आझाद दस्ता ही संघटना कोणी स्थापन केली? भाई कोतवाल. केंद्रीय कायदे मंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण? सरदार वल्लभभाई पटेल. कोणत्या ब्रिटिश भारत मंत्र्यांनी भारतीयांना स्वतःची घटना स्वतः बनवण्याचे आवाहन केले? भारत मंत्री. बर्कन हेड नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याची हत्या कोणी केली? अनंत लक्ष्मण कांधेरे. 23 मार्च हा दिवस काय म्हणून पाळला जातो? शहीद दिवस. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीची स्थापना कोणी केली? चंद्रशेखर आझाद. मुंबईत सिक्रेट रेडिओ स्टेशन कोणी चालवले होते? उषा मेहता आणि विठ्ठल झवेरी. पुसद येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? बापूजी आणे. मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? शंकरराव देव. पोलीस भरती गोल्डन क्वेश्चन्स स्टडी वालभाव. 17 मे 2026. प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी कोणते पत्र सुरू केले होते? सुबोध पत्रिका. इंदू प्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते? डॉक्टर रा गो भांडारकर. होमरूल चळवळीच्या प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणते वृत्तपत्र सुरू झाले? न्यू इंडिया. प्रसिद्ध मोनालिसा ही चित्रकृती कोणाची आहे? लिओनार्दो द विंची. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब कोणाच्या कारकिर्दीत करण्यात आला? विल्यम बेंटिक. आयुर्वेदाचे जनक कोणाला म्हणतात? सुश्रुत. औद्योगिक क्रांती कोठे सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरत गेली? इंग्लंड. भारताने 1971 मध्ये युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी कोणता दिवस विजय दिवस म्हणून पाळला जातो? 16 डिसेंबर. चौकशीशिवाय कोणालाही कारागृह डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले? रौलेट कायदा. चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली? नेताजी सुभाषचंद्र बोस. व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पोलीस भरती गोल्डन क्वेश्चन्स स्टडी वालभाव. इंग्रजाविरुद्ध कुका चळवळ कोणी उभारले होते? गुरु रामसिंग. अकोल्यामधील दहीहंडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? बापूसाहेब सहस्त्रबुद्धे. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? रास बिहारी बोस. मुस्लिम लीगचे संस्थापक कोण होते? नवाब सलीम मुल्ला. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. जाती निर्मूलन संदर्भात एक गाव एक पान वाटा ही चळवळ कोणी सुरू केली? बाबा आढाव. पहिली कामगार संघटना कोणी स्थापन केली? नारायण मेघाजी लोखंडे. मराठवाडा हा प्रदेश भारतात केव्हा विलीन करण्यात आला? 17 सप्टेंबर 1948. जय भाषिक. मुंबई राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली? 1 नोव्हेंबर 1956. रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला? जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ. आजचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. रोज सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता फक्त आपल्या स्टडीवाला भाऊ चॅनलवर. पोलीस भरती गोल्डन क्वेश्चन्स स्टडीवाला भाऊ. मुंबईचा सिंह हे कोणाचे टोपण नाव आहे? फिरोज शहा मेहता. भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? संत एकनाथ. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतात 1953 भाषावार राज्य पुनर्रचना आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता? फाजल अली.
स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? चित्तरंजन दास. अहिल्यानगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना कोणी 1857चे भिल्लांचे बंड मोडून काढले? दादोबा पांडुरंग तरखडकर. भारतीय लष्कराने केव्हा गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला? 19 डिसेंबर 1961. भारताचा नेपोलियन असे कोणाला म्हटले जाते? समुद्रगुप्त. सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? खान अब्दुल गफार. खान गांधी वर्सेस लेनी या पुस्तकाचे लेखक कोण? श्रीपाद अमृत डांगे. पोलीस भरती गोल्डन क्वेश्चन्स स्टडी वाला भाव. एक अष्टप्रधान मंडळ ही संकल्पना कोणत्या राज्याभिषेकानंतर अस्तित्वात आली? रायगड राज्याभिषेक 1674. 2. पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या पंतप्रधानांच्या काळात मंजूर झाला? विल्यम पिट. 3. शिवाजी महाराज आणि मुघल यांच्यातील पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला? 1665. 4. इल्बर्ट बिल वाद कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाला? लॉर्ड रिपन. 5. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या 2 शहरांदरम्यान सुरू झाली? मुंबई ते ठाणे. 6. केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? लोकमान्य टिळक. 7. सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आले? 1928. 8. स्वदेशी आंदोलन कोणत्या घटनेच्या निषेधार्थ सुरू झाले? बंगाल फाळणी. 9. आर्य समाजची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती. लखनौ करार कोणत्या 2 पक्षांमध्ये झाला? काँग्रेस आणि मुस्लिम लीग. छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ पोलीस भरती अतिमहत्वाचे प्रश्न स्टडी. वाळाभाऊ एकतेश्वा, मोरोपंत पिंगळे, मुख्यप्रधान / प्रशासन प्रमुख. 2. अमात्य रामचंद्र पंत, अमात्य वित्त व हिशोब प्रमुख. 3. सचिव अण्णाजी दत्तो, शासकीय पत्रव्यवहार. 4. मंत्री दत्ताजी त्र्यंबक, अंतर्गत गुप्त माहिती व नोंदी. 5. सेनापती हंबीरराव मोहिते, सैन्य प्रमुख. 6. सुमंत / डबीर रामचंद्र त्र्यंबक डबीर, परराष्ट्र व्यवहार. 7. न्यायाधीश निराजी रावजी, न्यायदान कार्य. 8. पंडितराव रघुनाथ पंडित, धर्म व दानधर्म प्रमुख. पोलीस भरतीचा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाठच करा. तर मित्रांनो, हे होते आजचे पोलीस भरतीसाठीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या तयारी करणाऱ्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. स्क्रीनवर डाव्या बाजूला दिसणाऱ्या प्लेलिस्टवर क्लिक करून तुम्ही आमचे इतर महत्त्वाचे व्हिडिओ पाहू शकता. आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मधोमध असलेल्या आमच्या लोगोवर क्लिक करून आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.